नमस्कार, आपण पाहता हिरकणी न्यूज. हिरकणी न्यूज प्रत्येक क्षण ताज्या घडामोडी आणि महत्त्वाच्या प्रत्येक बातमीसाठी नेहमी तत्पर. सांगलीत धक्कादायक प्रकार. 64 वर्षीय वृद्धाकडून अल्पवयीन मुलीवर अत्याचार. पीडिता 27 आठवड्यांची गर्भवती असा उघडकीस आला प्रकार. सांगली शहरातील एका उपनगरात राहणाऱ्या अल्पवयीन मुलीवर 64 वर्षीय वृद्धाने लैंगिक अत्याचार केल्याची घटना समोर आली आहे. पीडित मुलीच्या पोटात दुखू लागल्यानंतर तिची वैद्यकीय तपासणी करण्यात आली. त्यानंतर हा प्रकार उघडकीस आला. याची गंभीर दखल घेत विश्रामबाग पोलिसांनी संशयित वृद्ध सुधीर शामराव नाईक वय 64 सांगली याला अटक केली आहे. पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार संशयित वृद्ध नाईक हा आपल्या मुलासह राहत असून तो फिरून वाहने दुरुस्तीचे काम करतो. त्याच्या पत्नीचे 5 वर्षापूर्वी निधन झाले आहे. काही कारणाने पीडित मुलीशी त्याची ओळख झाली होती. त्या ओळखीचा गैरफायदा घेत संशयित नाईक हा अधूनमधून घरी एकटे असताना पीडित मुलीला खाऊ देण्याचे आमिष दाखवून घरी बोलावून घेत होता. नोव्हेंबर-डिसेंबर 2025च्या सुमारास संशयित सुधीर नाईक याने पीडित मुलीवर लैंगिक अत्याचार केला. या प्रकाराची वाच्यता करू नकोस असं तिला धमकावले. त्यानंतरही त्याने अनेक वेळा त्या पीडित मुलीशी शारीरिक संबंध ठेवल्याचे समोर आले आहे. काल पीडित मुलीच्या पोटात दुखू लागल्याने तिला हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं. त्यावेळी ती 27 आठवड्यांची गर्भवती असल्याचे स्पष्ट झाले. आपली मुलगी गर्भवती असल्याचे समोर येताच तिच्या पालकांना धक्का बसला. पालकांनी तिला विश्वासात घेऊन तिची चौकशी केल्यानंतर तिने एकूण घडलेला सर्व प्रकार सांगितला. त्यानंतर या घटनेची नोंद विश्रामबाग पोलीस ठाण्यात झाली आहे. निरीक्षक सुधीर भालेराव यांनी घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन संशयित नाईक याचा शोध घेण्याचे आदेश पोलिसांना दिले. पोलीस ठाण्याकडील गुन्हे प्रकटीकरण शाखेने अटक केली. सहाय्यक निरीक्षक कविता नाईक तपास करत आहेत. आपल्या हिरकणी न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि रहा अपडेट.